मित्रांनो, हा माझा 48वा व्हिडिओ. चला तर बघूया काय विषय आजचा. आजचा विषय असा आहे की तारे लोकलोकतात, पण ग्रह मात्र स्थिर प्रकाश देतात. तारे लोकलोकणे हा काही ताऱ्यांचा गुणधर्म नव्हे. ग्रहाच्या मानाने तारे आपल्या पृथ्वीपासून लक्षावधी मैल दूर असतात आणि त्या कारणाने ताऱ्यावरून येणारा प्रकाश हलणाऱ्या विविध माध्यमातून पृथ्वीच्या विविध वातावरणाच्या थरामधून जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये शिरतो तेव्हा त्याला लोकलोकणे हा गुणधर्म प्राप्त होतो. क्षितिजावरील तारे आकाश मध्यावरील ताऱ्यापेक्षा अधिक लोकलोकतात. क्षितिजावरील तारे मध्यावरील ताऱ्यापेक्षा अधिक लोकलोकतात. त्याचे कारण क्षितिजावरील ताऱ्यांच्या प्रकाश लहरींना अधिक दाट थराच्या वातावरणामधून प्रवास करावा लागतो आणि हेच आहे त्याचे कारण. पांढरे तारे पिवळसर किंवा लाल ताऱ्याहून अधिक लोकलोकतात. पांढरे तारे पिवळसर किंवा लाल ताऱ्यांपेक्षा जास्त लोकलोकतात. ग्रह ताऱ्यांच्या तुलनेत फारच आपल्या जवळ असतात. तारे आपल्या दुर्बिणीतून बिंदू मात्रच दिसतात. टिपका अशा प्रकारे बिंदू त्याला म्हणतात टिपका, अशा प्रकारे दिसतात. उलट ग्रह प्रकाशित बिंबे किंवा वर्तुळे अशा प्रकारचे दिसतात आणि दृष्टीस पडतात. या बिंबामधील किंवा वर्तुळामधील प्रत्येक बिंदू जरी लोकलोकत असला तरी या बिंदूच्या तेजामधील व त्यामधील फरक व बदल वेगवेगळ्या क्षणी होत असतो. परिणामी त्यामधील एखाद्या बिंदूचे तेज कमी झालेले असते तेव्हा दुसऱ्याचे वाढलेले असते. अशा रीतीने ग्रहबिंबाकडून येणारा एकूण प्रकाश स्थिर व अखंड राहतो. त्यामुळे ग्रह लोकलोकत नाहीत व स्थिर प्रकाश देतात. छान माहिती आहे. व्हेरी गुड. तर आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.